बाकी है, घर में मेरे सब कुछ है, बस तुम्हारा आना बाकी है. भेटू आता पुढे हळूहळू आपण जात आहोत. हे बघा बाकीचे पण आहेत पुढे बघा. टाकाचा होल्ड आता खूप लांब आहे. हे बघा निघाली आहे पालखी पुढे आहे. पालखी पुढे आहे आणि आपला कुणाल दादा दुबईवरून आले आहेत. स्पेशली म्हणजे सुट्टी घेऊन आले. पालखीसाठी आले सुट्टी घेऊन. ते पण न काय कारणात इथं आलेत ते आणि आलेत. आणि मला किती वाजता बॅग द्यायला आलेत ते विचारा पहिला. मी याला सकाळी 8 वाजता बॅग द्यायला गेलोय आणि आता आलाय. म्हणजे मला फ्रेश वगैरे होण्यात एवढं सकाळी 5 वाजता मला मेसेज करतो की कुणाल स्पीकर घेऊन या आठवणीने आणि 8 वाजता झोपून उठतो. अरे मला रात्री लेट झाला ॲक्च्युली झोपायला. तर भेटूया आता आपण डायरेक्ट नाशिकमध्ये. आता इथे ऑलरेडी चाललंय बघा. तुझ्या दर्शनाने सारे दुःख जाई, तुझ्या कृपेने खरे सुख येई. साईनाथ माझा तू माझी विठाई, तुझ्या दर्शनाची मनी आस येई, तुझ्या दर्शनाची मनी आस येई, तुझ्या दर्शनाची मनी आस येई. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यान, पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यान. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. वाट असे ती मरणाची, आले पायाला ते फोड. वाट असे ती मरणाची, आले पायाला. आता आम्ही पोचलो आहोत इथे MIDCला जातोय. आणि हे बघा, हे बताव, हे बघा हे बघा 20 रुपयाची बॉटल घेतल्या यांनी. 5-5 रुपये काढून. हे बघा चाळीस हाच हा तो. मी बोललो त्याला की एवढं पण गरीब नाही आपण, 40 रुपीजला हाफ लिटर घेतला पाहिजे होता ना त्याला. तर ऐकत नाही, बोलतो एवढंच बजेट आहे, इतने में इतने मिल सकते. तुमचा भावा आलाय परत. हा आपला भाविन दादा तो आपल्याला खूप सपोर्ट केला लास्ट इयर पण, आणि यंदा पण करणार आहे तो. आणि तो यावर्षी व्हिडिओ बनवू, कारण की आपला व्ह्युअर्सला मस्त जरा बघायला पाहिजे, चांगलं वाटायला पाहिजे आपला व्हिडिओ बघून. या लोक पालखीत जातात तर चांगले व्हिडिओ बनवून टाकतात. तर आम्ही आता ट्राय करू. आता ते 8 दिवस आमचं जर्नी कसं आहे ते डेलीचा कसं मस्त
नवीन नवीन तुम्हाला आता व्ह्यू जे आम्हाला दिसणार ते शूट करून तुम्हाला दाखवायचे आम्ही लोक प्रयत्न करतो. लास्ट इयर थोडंसं आमचं झालेलं म्हणजे फर्स्ट टाईम होतं आमचं, तर थोडंसं आम्ही प्रयत्न केला आहे. तर यंदा म्हणजे ह्या टायमाला पण आम्ही प्रयत्न करतो की बेटर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल व्हिडिओमध्ये, तर आपण असा प्रयत्न करत आहोत. तर बघूया आता डायरेक्ट पवईमध्ये आता आम्ही थांबणार आहोत. आमचं दुपारचं होईल आहे तिथे. तर पालखी पण आज लेट निघाली आहे म्हणजे 11च्या दरम्यान निघाली आहे. तर आपण भेटू मग. हे बघा आपली दादा बघा जात आहेत पुढे बघा. महेश ते बघा आणि आहेत बाकी पालखी वगैरे पुढे गेलेत. तर आम्ही म्हणजे आरामातच चालतो म्हणजे पहिला दिवसच आहे ना, त्या एनर्जी डाऊन नाही झाली पाहिजे आपली. बाकी आपल्याला चालायचंच आहे पूर्ण 8 दिवस कंटिन्युअसली. तर भेटूया डायरेक्ट लोधाराम बोलतोय पवईमध्ये भेटू. पवईवरून मग लोधारामला आम्ही निघणार आहोत. खूप पुढेच गेली आहे आणि आम्ही लोक खूप पाठीमागे राहिले. आता जरा पुढे जाऊन मग नंतर पुढच्या तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. आम्ही लोक आता जरा जाऊन काय आहे नाश्त्यामध्ये, पण नाश्ता आता थांबेल तर आम्ही दाखवतो की नाश्त्यामध्ये काय आहे. आणि लंच तर आमचं दुपारचं आहे, ते तर खिचडी असेल बहुतेक. तर बघूया काय असेल ते. चला भेटू. तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड, तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड. सायराम भावानो, तर आम्ही अंधेरीवरून निघालेलो तो आता पवईला थांबलो आहे आम्ही. हे बघा इथे म्हणजे आम्ही चालतोच आहे, बाकी सगळे पब्लिक पोचले. तर बघा चालू आहे इथे आणि भावी नाही आपल्यासोबत यंदा पण. आम्ही खूप आरामात आलो, सावकाश एकदम मस्त. आमच्या जेवायचा जो स्टॉप होता ना तो पहिला तिकडे पाठीमागे गेला, कारण की आता ह्या टायमाला काय आता तिकडे सगळं खोदून ठेवलं आहे. कारण तिकडे तिकडून आता पुढे पुढचं जरा 1 किलोमीटर आम्ही लोक पुढे आले. आता काय तिकडे काहीतरी खोदून ठेवलं आहे ते गार्डन. रस्त्याचं काम वगैरे चाललं आहे त्यांचं म्हणजे, आणि थोडं रस्त्याचं काम वगैरे पण चाललं आहे म्हणून. तर आम्ही इथे पुढे आलो आहे. हे बघा इथे सर्वजण बसले आणि इथे आपला दाल खिचडी वगैरे बनतं आहे बोलते. हे बघा हे बघा आणि बाकी सर्व इथे बसले. जाऊ आपण जरा पुढून जरा दाखवू. आणि सर्वजण आहेत पुढे. सर्वजण इथे विश्रांती करत आहेत आपली. हे बघा
हे बघा सायराम 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 सायराम. सायराम. अच्छा चला या या. सायराम. खूप लवकर आलात तुम्ही. मी बोललोच कुठेतरी गेलेत म्हणजे समजलं मला ते. अरे आता बसलं आता भिवंडी पर्यंत मस्त चालत एकदम. हा परत एकदा भिवंडी पर्यंत सर्व बसलेले आपलेच पुढे असतात. चला या. ओम साईराम. चला 2 शब्द पण होऊ द्या. 2 शब्द सांगायचे म्हणजे आम्ही पण पायी पदयात्रीच आहोत. आमची पालखी गेल्या महिन्यातच झाली आणि पालखी म्हटलं तर म्हणजे अविश्वासी असा साईमय प्रवास आहे खरं सांगायचं गेलं तर. आणि कसं आहे ना अनुभव सांगायचे नसतात, अनुभव अनुभवायचे असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. अनुभव अनुभवायचे असतात. हो खरं 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 हे खरंच आहे. सगळी बाबांची कृपा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे. आपण सगळे भक्तिमय रूपाने आता शिर्डीला पोहोचू आणि बाबांकडे आपला आशीर्वाद मागू, आपलं दुःख सांगू. आणि ही जी वाटचाल आहे ते म्हणतात ना जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत आपण तिथे पोहोचत नाही. खरं सांगायचं गेलं तर बाबांचा बुलावाच आहे जो आपल्यापाशी आला आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या पदयात्रेमध्ये चालायला मिळते आणि आपण पदयात्री आहोत. तर ह्यातच खूप आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो अनुभव जे आहेत ते सांगून काहीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही पदयात्रेत चालत नाही, तो अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते अनुभव अनुभवता येणार नाही. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर एक बोलायचं हे आहे मला. तुम्हाला बोलो हे भैया सर आहेत, त्यांचं नाव आहे भूषण सर म्हणून आम्ही बोलतो ऑफिसमध्ये आपल्या. तर एका आवाजामध्ये मी बोललेलो फक्त की यायचं म्हणून. आणि आपला दादा बोलले की तुमच्या सरांना पण बोलवू. तेही जाऊन आलेत आता 2 आठवडे झाले. 2 आठवडे झालेत. ते काय करतो तुम्ही? आमचं बेसिकली आमच्या कांदारपाड्यावरून आमची पालखी निघते आणि आमचं असं आम्ही दत्त जयंतीला दर दत्त जयंतीला आम्ही दर्शन घेतो. दत्त जयंतीच्या आधीचे 7 दिवस आम्ही निघतो. हो असं आहे. तर जाऊन आले. हो आपण पदयात्री तर बाबांची कृपा आपल्यावर आहे. बाबा जे म्हणते त्यावर नक्की आपण बघता होते म्हणजे लेट सरांना पण मी कॉल नाही केला. मला वाटलं कुठे बिझी असतील. नाही मी शब्द दिलेला पालखीला मी येणार म्हणजे येणार. मी पोहायला पोहोचलेलो. पोहायचं थोडं पाठी होतं. आम्ही त्या सरांना मला कॉल आला कुठे पोहोचतो तुम्ही. तर मी निघतोय घरातून. मला काम वगैरे झालं. टाईम काढून आला म्हणजे खूप धन्यवाद झाले. ओम साईराम. बरं वाटलं. खूप छान अनुभव आहे. भजन पण चालू आहे, सारम पण करतात. आता पदयात्री असल्या कारणाने मी समजू शकतो पदयात्री वेगळं सांगायचं काही हे नाहीये. खूप बरं वाटलं. आणि तुमचा सुखमय शिर्डीचा असा सुखमय प्रवास असा चालत राहो. ही साई चरणी आणि साई बाबांसमोर एकच प्रार्थना. बोला ओम साईराम. ओम साई की फौज करेगी मौज. ओम साई के मठ में खा पी के मठ में. तर आता आम्ही दिवसाच्या 3 वाजलेत. तर आता आम्ही पवईवरून निघत आहोत. आता डायरेक्ट आम्ही लोणगामला थांबणार आहोत आणि आरतीसाठी आम्ही थांबणार आहोत ठाणेला. तर आता निघतोय. बाकीचे पब्लिक गेलेत पुढे. मी दादा वगैरे मित्र वगैरे राहत आता पालखी घेऊन आम्ही निघणार आहोत. तर आपण भेटू आता डायरेक्ट आरतीचा
आरतीचा इथे. तर बघू कसं होतं आपला प्रवास, स्वर्गचुकाचा प्रवास. दादा वगैरे आम्ही सर्व निघतोय. चला मग भेटूया पुढे. जाऊ सांभाळून. हा जाऊ सांभाळून जाऊ. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. चेंबूरची पालखी, चेंबूरची पालखी आम्हाला भेटली आहे. अर्ध्या रस्त्यात चेंबूरची पालखी पण आमच्या मागेच आहे. आपलं भाव लोक भेटलं आपल्याला. साई भक्त आपल्यासोबत आहेत. तर थोडा वेळ आम्ही पण पालखी घेऊ सुरूपर्यंत. भेटूया पुढे. काय बोलतो पालखी 2 मिनिट बस. 2 मिनिट थोडंच आहे. फक्त 2 मिनिटं. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटावर ऑल टाइम. मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलोय आरतीच्या स्पॉटवर. आता इथे आरतीच्या स्पॉटवर पोहोचलो. आता इथे आरती होणार. मग चाय नाश्ता करून मग परत विरस्तान होणार भांडूपसाठी. भांडूप बोलतोय. भिवंडी रोजाधामसाठी आम्ही निघू. रोजाधामला सेकंड स्टॉप आहे रात्रीचा. हां, मग तिथे आम्ही विरस्तान होणार. 2 तास 2-2.5 तासच आम्ही ठाणे टोल नाका इथे आम्ही थांबलो आहोत. हे बघा इथे आपले साई बंधू आहेत सर्व. एक मिनिट. हा बघा इथे साई बंधू आहेत आपले सर्व. मित्र आहे इथे आपलं. सर्व येऊन इथे बसले. जरा पाणी प्या. हे बघा पाणी देतो आपला सलीम दादा. साईराम मित्रांनो, आणि माझा लहानपणीचा मित्र आहे. स्कूलमध्ये आम्ही सोबत होतो. शाळेतले मित्र. तर आता नाश्ता वगैरे चायराम, आता चायराम. निघू आपण. बाकीचे आपले साई बंधू आहेत पाठी. येतात हळूहळू. सर्व थकलेत आता. आज पहिलाच दिवस आहे पण सर्व थोडं थकले आहेत. आणि हा बघा कोण येत नाही बोलतोय आणि इथपर्यंत आला आहे. तर मी त्याला बोलतो की पूर्ण शिर्डीपर्यंत. नाव विसरलोय मी त्याचा ॲक्च्युली. मित्तू दादा. आपले आहेत तर थोडंसं रागवतात आहे माझ्यावरती. मला चाय नाही देत आहे ॲक्च्युली. मित्र असून सुद्धा, साई बंधू असून सुद्धा चहा म्हणजे साई बंधूला पहिलं विचारायचं असतं. बघा चला मग आपण भेटू पुढे. बाकीचे येतात आपले साई बंधू. आणि कुणाल दादा आपले बघा तिथे जाऊन उभे आहेत. कुल दादा आपल्याला आज भेटले आहेत. काल त्याचा बर्थडे होता. भाई को मैं पहले भी ब्लॉग में दिखा रहूंगा. जब बिस्किट लेने गया था तो दूसरे टाइम में ही लिया था. आपको याद नहीं है? लक्ष नव्हतं माझ्या तुझ्याकडे. अभी अपन बोलून पहुंचते चाय पी रहे. चाय का आनंद उठा और बिस्किट पालने की सायराम कंपनी के तरफ से फ्री में मिला है. मजे खूप मजे. आणि हे चाय आहे आपल्यासोबत. बरी दादा आपले काय बोलताय तुम्ही?
काय बोलतो आणि शायरी विरी मारा एकदम द्यायला आम्हाला खूप आनंद झाला. आणि भावाला आहे ना 10 कॉल केलेत ना तेव्हा जाऊन एक कॉल उचलेल नंतर काय बोलणार माहितीये का साईराम नंतर काय बोलणार माहितीये का की मी कॉल बॅक करतो तुला घरी गेला भावाचा कॉल येतच नाही नंतर. भावाचा कॉल 10 महिने 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यानंतर चुकून जर कुठे भेटला ना भाऊ आपल्याला तेव्हा बोलेल अरे मी तर विसरलो तुला कॉल करायला असं आहे भावाचं. तर आता काय बोलणार पण जाऊ दे आता आलाय आपल्यासोबत यावर्षी थोडा मी चेंज करत होता. आता तुमच्या पहिल्या कॉलवरती नाव तर दुसरा कॉल येईल. चेक करा. ठीक आहे बघू हा बघू Resolution घेतोय बघूया आता ते काय करतो बघूया फोन उचलतो चला हे बघा चाललंय याचं चहा नाश्ता तेव्हा बाकीचे पब्लिक इथे बसले आणि इथे मित्तू दादा आहे ते माहिती नाही आज चिलक्या आहे आणि बाकीचे इथे बसले मेन कंपनी हा हे नवीन आहेत मध्ये हाय बोल हा कमल्या हाय बोल व्हिडिओला इथे इथे ते नवीन आहे थोडे लास्ट आहेत ते हे बघा किती सावकाश येतो आपला माहिती हे बघा बघा एवढं स्लो येतोय ना आता पोचला इथे मला येऊन इथे 10-15 मिनिटं झाले हा बघा भाविन आणि हा बघा हे बघा हा बघा किती सावकाश येतोय बघा एकदम आताच दमलाय असं बोलतोय नाही बाबा ॲक्च्युली मी दमलो नाही. मी जरा आरामात येत होतो. ते बहीण पण आहेत ना सोबत तर बहीणला घेऊन येतो म्हणून हे बघा पाय बघा कसे आहे का काय विदाउट चप्पल आहोत आम्ही यावर्षी तोंड बघा कसं झालं म्हणून फेस वॉश काढला आता जरा फेस धुतो जाऊ. हा बघा आपला अमित दादा काहीतरी बोल आपला साई बघताना चला मग भेटूया आत्ता आलाय थोडा चहा नाश्ता होईल पण डायरेक्ट आपल्याला कुठे लोधाराम हा बघा आपला DJ कोविदा ओळखला नाही मला ऍक्च्युली तर पहिली गोष्ट तर हे आहे ओळखला मी ओळखलो होतो याला काय केस कापून आला म्हणून आता मी ओळखलं सॉरी ओळखत नाही आणि आता बोलतो सॉरी आता सॉरी ना बाबा यार काय ओळखलं चहा नसतं होऊ दे मग आपल्याला डायरेक्ट कुठे निघायचं माहिती आहे ना आता 7 वाजता आरती करणार सांगतात ते लोक मग 7 वाजता परत भेटूया आरतीला हा मग तिथून डायरेक्ट लोधाराम आपला रात्री चालतो चला इथं तोंड वगैरे धुत आहे धुवून घेऊ मी पण धुवून घेतो लग्नाची आपण हे हाय व्हिडिओमध्ये आहे आपण तर आपल्याला फोटोची गरज नाही तर आता आरतीसाठी सुरुवात होत आहे दादा आपली मंडळी बघा आपली मंडळी बघा पूर्ण भावांनो हे बघा हे बघा. काय मंडळी आहे. महिला मंडळी पण आहे महिला अध्यक्ष कुठे आहे माहिती नाही महिला मंडळी आहे महिला अध्यक्ष माहिती नाही कुठे आहे आता किती झाले? 6 वाजता आरती करून मग नंतर ॲक्च्युली आमचा 7 वाजता आरती करण्याचा टायमिंग होता पण आता पुढे जाऊन काय जरा रात्री म्हणजे एकदम अंधारा होऊन जाईल तर नंतर काय आरती म्हणजे डायरेक्टच निघाला तर नॉनस्टॉप आपल्याला भिवंडी लोधारामपर्यंत निघायचं आहे म्हणून तर आता आरती करून मग डायरेक्ट एकदा कंटिन्यू डायरेक्ट लास्ट स्टॉपला बघा दादा पण आहेत आता आपल्यासोबत दादा आता आरतीचा टाइम आहे आरती आता करणार 6 वाजता आरती चालू होणार. मग डायरेक्ट डायरेक्ट मग आपल्या स्टॉपला रात्रीचा स्टॉप आहे लोधाराम डायरेक्ट लोधाला बोलतो चल मग आता आरतीचा आता आरती घेऊ पूजाची तयारी चालू आहे श्री दत्तगुरु महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया करता दुखारता वार्ता विघ्नाची,
दामोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना रामाता वर्तमाने सगला संकष्टी परवावे निर्माती रक्षावे. तर पालखी घेऊन आता आम्ही निघतोय. आता इकडं आरती झाली, एकदम मस्त आरती झाली. आता आम्ही ठाण्यावरून निघालो. निघालोय प्रस्थान म्हणजे भिवंडीसाठी. प्रस्थान तर आता निघतोय बघा. बाकीचे आपले साई बंधू पुढे गेलेत आणि आता आम्ही निघतोय. इथे पण आहेत आता आपले पाठी आहेत. भाविन दादा आता लास्ट टाइम पाठी राहिलेले म्हणजे सावकाश येत होते ते थोडं स्लोली. तर आता आपण पोचू आणि भेटू आता. आणि हे बघा पालखी निघाली. पालखी जाते पुढे, आम्ही जाते बाबांना पाठी. आता इकडून भिवंडी आहे 16 किलोमीटर आहे इथून. 15-16 म्हणजे मॅपमध्ये असं दाखवत आहे, पण आम्ही चालत जातोय तर किती किलोमीटर त्याचं काय बोलू नाही शकत. दादा बोलतोय 22 किलोमीटर आहे. चाललो पायी पायी शिर्डीला चाललो पायी पायी. जनसमुदाय. बघा मित्रांनो, बघा बोला. बाबाला भेटायची जे आपली जे इच्छा जी इच्छा आहे आहे जे म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजे हाच असतो. तर हा अनुभव असंच खेळत रस्त्यावर हा जाऊ. अनुभव म्हणजे एक असा आहे ना की म्हणजे आपण जातो ट्रिपला वगैरे, लडाखला गेलो किंवा कुठेही म्हणजे असं आपण जातो लोणावळा वगैरे, तो हा प्रवास नाही. ॲक्च्युली हा प्रवास जो आहे स्वर्गसुखाचा प्रवास आहे. जो इथे आनंद भेटतो ना ते लोणावळा जाऊन आनंद नाही भेटणार आपल्याला. बरोबर आहे की सगळे नाही? बोलतात की शिर्डीला जाऊन तुम्हाला भेटतो काय पायी चालत जाऊ. ते तुम्ही बोलताय ना ते तुम्ही अनुभवा आमच्या सोबत चालू. तुम्हाला काय आहे ते साई पालखी, तुम्हाला काय भेटतो साई पालखीमध्ये, काय अनुभव भेटतो ते तुम्हाला स्वतः कळेल. हा. एकदा तरी आमच्या सोबत नाही कुठलाही पालखी तुम्ही जा, हा. पण एकदा नक्की जा. आणि एक गोष्ट आहे, बाबाचा बोलावा जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नाही शकत. हा खरी गोष्ट आहे. बाबाचा बोलावा पाहिजे तर तुम्ही कुठेही राहा, कुठेही असो, तुम्ही नक्की येणार म्हणजे नक्की येणार. माझी पोरगी आहे तो 3 वर्षापासून मला बोलते बाबा घेऊन चल. या वर्षी पण सुद्धा नाही बोलत, पण तरी पण ती आली. या वर्षी सुद्धा त्याचा बोलावा असेल म्हणून ती म्हणजे आली. या वर्षी सुद्धा म्हणजे ती आजारी असून सुद्धा ती एकदा इथे बोलते, कधी बोलते की नाही माझं एक्झाम वगैरे आहे. एक्झाम 5 तारखेला तिची एक्झाम आहे. आता उद्या तिची एक्झाम झालं आहे, ती एक्झाम सोडून आली आहे. एक्झाम सोडून ती आली आहे. ती बोलते की 25 मार्काचा पेपर आहे, मी पाहिजे तर री एक्झाम देईन पण मी शिर्डीत येईन. असं ॲक्च्युली करायला नाही पाहिजे, बट बोलतात ना बाबांचा बुलावा आणि भक्ती जो आपल्या मनात असतो ना तो म्हणजे थांबू नाही शकत कोणही. हे त्यांचे पप्पा आहेत, माझे मित्र आहेत, मुलीचे पप्पा आहेत, म्हणजे माझी बहीणसारखी आहे. पण म्हणजे बहीणसारखी बहीणच आहे माझी. तर हा म्हणजे बोलते की अरे तिचं एक्झाम आहे काय करूया आपण. तर म्हणजे एक सजेशन असतं ना, अरे एक्झाम आहे मिस होईल, फेल होणार, हे होणार. पण आता कसं बाबांची इच्छा आहे तर आपण नाही थांबू शकत, मी पण नाही. आता 3 इच्छा वर्ष मी थांबवले त्याला, आता या वर्षी नाही थांबू शकत. आता कसं आहे की लास्ट इयर कसं तिचं बोर्ड एक्झाम होतं, ॲक्च्युली 10वीमध्ये होती ती. आता ती 11वीत गेली आहे राईट. हां आता 11वीत आहे. तर बघू आता पुढे. चालते तरी आहे बघा, तिथे चालते आहे, तुम्हाला दिसणार नाही, खूप पुढे गेली आहे, नंतर तुम्हाला दाखवतो. आणि आपला कुणाल दादा पण पुढे गेले. चला मग आपण भेटूया डायरेक्ट ऑन द वे भेटूया किंवा लोणावळ्याला डायरेक्ट पोचूनच आपण भेटू. आता कसं फटाफट निघायचं, 16 किलोमीटर इथून खूप लांब आहे. चला कव्हर करायचं आहे. जोपर्यंत काळोखाल होत नाही तेवढी पार्टी खेचायची किंवा लवकर पोचू म्हणजे थोडं क्लीन करूया. चला मग भेटूया पुढे. आपला कटप्पा पण पुढे गेलाय. चला मग साईराम. 6 वाजता निघालो होतो आम्ही, 1 तास झाला आहे. आता आम्ही कालवाच्या ब्रिज काना क्रॉस केला आहे. कालवा इथे पोचलो आम्ही. कालवा म्हणून एक आहे लोकेशन, तिथे आम्ही पोचलो आणि आता ब्रिजवरती आहोत. नटबोल बोलणार आहे आणि नडवून होणार आहे. 14-17चा पाना एक भेटलेला होता. हां ॲक्च्युली तो गॅरेजवालाचा मला वाटतं खाली पडलेला, तर आम्ही लोकांनी उचलला. आम्ही आता असं मस्ती करत जात होते की चल बाय पाना भेटलाय तर जरा धंदा पण करून टाकू, कोणाची गाडी रिपेअर करून 2 पैसे कमवतो आणि शिर्डीत जे काय खर्च पालखीत आलो करायचे ते आम्ही. करू. पालखीत आलो आम्ही आणि हे सर्व विचार आहेत आमचे. हे बघा आपले साई बंधू आहेत, पुढे चालत आहेत सिग्नल लाईट वगैरे घेऊन. पण आतापर्यंत काय मला एक भीती वाटते की आतापर्यंत आपण घरी, आता थंडी आहे तर घरी आपण मस्त गरम पाणी करून आपण आंघोळत होते.
आता उद्या सकाळी तर त्याचा म्हणायचं हा आहे की घरी म्हणजे आपण कसं गरम वगैरे पाणी करून आपण आंघोळ वगैरे करू शकतो. आणि आता पदयात्रेत आलं इथे कोण गरम पाणी करून भेटणार आहे आपल्याला? गरम पाणी करून तर नाही भेटणार आहे. तर थंड पाणी आहे तेच जे आहे ते. आणि बर्फसारखा थंड पाणी एकदम बरोबर ना. आणि आजचा त्या दिवस असा आहे ना की लोकांना आम्ही तिथे थोडंफार गरम असतो हे पाणी. लोक सकाळी ना आंघोळ करते तर आम्हाला पालखी सजवायची असते म्हणून मला तर आंघोळावं लागते. इथं दुपारी मी आंघोळ इथून गेलो ना पहिला मी आंघोळ करतो. मग सकाळी ना मी दुपारी आंघोळ करतो. मी असं दोनदा आंघोळ करतो. आणि हा फक्त सकाळीच आंघोळ करतो. तो खूप बरं आहे. ठीक आहे. ओके. चला मग आपण भेटू पुढे. बघा काही बघता आपली सर्व त्यांना आम्ही कव्हर केलेलं आहे. एवढं चालून धावून नाही निघालं. चालतात बाकी अजूनपर्यंत आम्ही लोकांनी आपण एक आहे नवीन मेंबर. पहिला वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे आपल्या भावाचा. काय काहीतरी बोल. कसं तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? लाजतोय तो ॲक्च्युली लाजतोय. अरे आपण मोस्ट ऑफ 30 किलोमीटर कव्हर केलेत ना अजूनपर्यंत. हां आता किती 10 किलोमीटर असेल. 30 किलोमीटर अजून 10 किलोमीटर अजून असेल. भेटूया. ट्राय करू लवकरच्या लवकर आम्ही लोक कव्हर करायचं. कारण की आता जास्ती सांगणार तर पाय अजून फटाफट जाऊया पुढे. हे बघा बाकीचे पण चालत आहेत. ओम साईराम. साईराम. आम्ही आता 6 वाजता आरती करून चालू केलं होतं चालायला. 9 वाजले, 9 सव्वा 9 वाजले आणि आता आम्ही पोहोचलोय लोधाधाम आणि हॉलवर. 17 किलोमीटर कंप्लीट केलं आम्ही. इव्हिनिंगला चालायला सुरुवात केलेलं. तर भिवंडी. फायनली आम्ही पोहोचलो तिथे. हा बघा आपला इथं तो हा लहान आहे पण तरी कंटिन्यू चाललाय गप्पा मारत. त्याला घेऊन आलोय काय होईल? हे बघा जस्ट पोहोचलो आता. हे बघा जस्ट पोहोचलो आम्ही. बाकी सारे पदयात्री पण आहेत. अजून 2-3 मंडळ आहेत तिथे. हे बघा बॅग पण इथेच आहे सर्व. ही बघा ह्याला पण आम्ही घेऊन आलो. एवढी मागे होती ना ही. ह्याला एवढं घेऊन आलो खेचत. हा माझ्यावर आली हा. धावत आली आहे ती. हे बघा बॅगा वेगा सर्व इकडेच पडलंय बघा. साईराम. तर आंघोळ वगैरे झाली आमची. मी आणि माझा भावानी पाय धुतलेत आणि ह्यानी पण पाय धुतलेत. पाय वगैरे पडलेत. पाय वगैरे पडून आलं. आता जेवायला चाललंय. लोधाधाममध्ये असं कुपन भेटतं कुपन भेटलंय आपल्याला. कुपन दाखवा. एक कुपन भेटलंय आम्हाला. आता कुपन दाखवत नाही लपवतोय. हा कुपन आहे. हा दिलं ना तिथे तरच जेवण जेवण भेटतं नाही तर नाही भेटत. समजलं काय? तर बघूया जेवण रेडी असेल तर. आता आम्ही भूक लागलाय खूप तर जेवून घेऊ फटाफट. आणि जेवल्यानंतर डायरेक्ट मग झोपायचंच आहे. पाय लांबलेट करून एकदम लांबलेट होऊन जायचं आहे. बाबाची मूर्ती आहे. बघा इथे बाबाची मूर्ती आहे मस्त गाडीवर. तर जाऊया बघूया की जेवण रेडी आहे का. जेवण रेडी असेल तर जेवणच घेतो आम्ही. जेवण घेतल्यानंतर मग डायरेक्ट जाऊन झोपायचं आहे. अजून 2-3 लोक येत आहे मागून. ते पाय पडायला थांबले. सरे आता हळूहळू येत आहेत म्हणजे पोचले नाहीत आता काही लोक. तर चला जाऊया बघूया जेवणात काय आहे. काही असू दे चांगलंच असतं आपला साईचा प्रसाद. तर फक्त खायचं आणि झोपायचं. बरोबर ना कुणाल दादा? जेवण स्टार्ट झालंय. जेवण घ्यायचं स्टार्ट आहे. ओम साईराम. और एक देतो ना. साईराम. जेवण भेटलंय मस्त. सर्व स्वर्ग सुखाचं जेवण. डाळ भात दाल भात भाजी चपाती छोले आणि आहे खीर. हा आपला अमित भाऊ. हा आपला उर्वेश. हे आपले इकडे मित्र बसले. गायब आहे. हा बघा आमचा भाऊ. आमचं भोजन झालेलं आहे. आमचं बाकी आहे अजून. आता साईराम. आता आम्ही पोचलो लोधाधामला. आता जेवायला बसलोय. तर आपण
जेवायचं हवं तर बाबांचं नाव घेतो ते आपण नाव घेऊन आता सुरुवात करूया जेवायची. तो सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. बसले आता हे पदयात्री लोक आता जेवायला. हे बघा हे आमचं छोटू उरू 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 आहे. याचं नाव उरू उरू आहे. माझी पोरगी किंजल पहिला वर्ष अनुभव घेते पालखीचा. आणि आपले भाऊ लोक आपल्या जेवायला वाढणार आहे. साईराम साईराम म्हणा भाऊ साईराम. आम्ही सुरुवात करूया. काही मारी मारी येड आहे. चला साईराम.